गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे छान अशा पूजेने. कारण की आज आहे पौष महिन्यातील 4था रविवार आणि आमच्याकडे ही पूजा सूर्योदयापूर्वीच करतात. तुमच्याकडे कशी करतात मला नक्की कमेंट करून सांगा. मग छान अशी पूजा करून घेतली आणि ऑफिससाठी आवरायला घेतलं. आणि डब्यासाठी आज बनवली होती साबुदाण्याची खिचडी. डब्बा बॉटल पॅक करून ऑफिस बॅग पॅक करून निघाले. आज संडे असल्यामुळे मला सोडवायला आले. ऑफिस सुटल्यानंतर आम्ही तिकडून तसेच डीमार्टला गेलो आणि थोडंसं सामान वगैरे घेतलं. घरी आले, आईंनी भाजी भाकरी बनवून झालेली होती. बनवायचा होतो तो फक्त मसाले भात. मग त्यासाठी लागणारे सर्व साहित्य जसं की कांदा टोमॅटो वगैरे कट केलं आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं, जेणे की बनवताना गडबड नाही होणार त्यामुळे. मग कुकरमध्ये तेल आणि तूप गरम करून त्यामध्ये या भाताची फोडणी घातली. त्याच्यामध्ये थोडेसे तमालपत्र, जिरं, मोहरी, कांदा, टोमॅटो, बटाटा, अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी कोथिंबीर मस्त याला परतवून घेतलं. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये वाटाणे टाकले, जेणेकरून हे वाटाणे आपले भातामध्ये विरघळणार नाहीत. खाताना आपल्याला वाटाणे लागले पाहिजेत. मग एक एक करून सर्व साहित्य टाकून परतून घेतलं आणि पाणी टाकून त्याच्यामध्ये छान तांदूळ धुवून टाकले. आता सध्या आम्ही हिरवा वाटाण्याचा जरा जास्तच वापर करू लागलो आहे, कारण की सीझन संपत आला आहे आणि त्यामुळे. मग बनवायला घेतला ढोकळा. माहिती आहे हा थोडासा ऑड टाईम आहे, पण क्रेविंग झालं की आम्ही बनवतो. मग एका पातेल्यामध्ये बेसन पीठ, हळद वगैरे टाकून घेतली. त्याचं बॅटर तयार करून त्याच्यामध्ये छान इनो टाकून घेतला. एका प्लेटला तेल लावून त्याच्यात ते बॅटर टाकलं. आणि हा बघा माझा जुगाट. माझ्याकडे ढोकळा बनवण्यासाठी भांडं नाही आहे, तर मी कढईमध्ये आपली पुरण वाटण्याची चाळणी ठेवून त्याच्यामध्ये मी बनवणार आहे. या चाळणीवर ढोकळा ठेवून त्याला छान असं वाफ येऊ दिली. आणि एकदा दोनदा सुरीने चेक करून बघितलं की आपला ढोकळा झाला आहे की नाही झाला आहे. मग छान ढोकळा तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, थोडासा कढीपत्ता, जिरं, मोहरी यांची फोडणी दिली. आणि त्यानंतर हा असा कट करून घेतो आहे. यामध्ये मी शूट करते आणि कट करतात, त्यामुळे मी त्यांना सांगत होते की कसा कट करायचा आहे, कॅमेऱ्याला ढोकळा दाखवा. तर मग ते तेव्हा दाखवत होते. तर असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.